वेलकम टू सारिका स्टडी अकॅडमी 2.0. तर आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 5 माय इंग्लिश चं वर्कबुकचं सॉल्युशन आपण बघणार आहोत. नंबर वर्क पेज नंबर 6 and 7. तर ह्याच्यामध्ये काही जास्त सॉल्युशन नाही, मी फक्त तुम्हाला ही पोयमचं मीनिंग सांगून देते, त्याप्रमाणे तुम्हाला ही पोयम काय सांगते ते तुम्हाला कळेल. तर ह्या पोयमचं नाव आहे द गोल्डन फेदर, बरोबर. द गोल्डन फेदरमध्ये आपण शिकणार आहोत सोनेरी पीस. सोनेरी पीस म्हणतात द गोल्डन फेदर. तर आपण सुरुवातीला बघूया. One day the queen was taking a walk in her garden, which she found a big, beautiful golden feather. गोल्डन फेदर. तर एक दिवस राणी बागेत फिरत होती, तेव्हा तिला एक मोठे सुंदर सोन्यासारखे पीस मिळाले. देन शी मेट अ लिटल मॅन. ही सेड, इफ यू गिव्ह मी दॅट फेदर आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड. सॉरी सेड द क्वीन. तर मग तिला एक छोटा माणूस भेटला. तो म्हणाला, जर तू मला ते पीस दिलंस तर मी तुला 3 मोठे हिरे देईन. माफ कर, राणी म्हणाली. देन शी मेट अन ओल्ड वुमन. द ओल्ड वुमन सेड, इफ यू गिव्ह मी दॅट फेदर आय विल गिव्ह यू अ नेकलेस ऑफ 21 पर्ल. सॉरी सेड द क्वीन. मग तिला एक म्हातारी बाई भेटली. ती म्हणाली, जर तू मला हे पीस दिलंस तर मी तुला 21 मोत्यांची माळ देईल. माफ कर, राणी म्हणाली. देन शी मेट द किंग. द किंग सेड, इफ यू गिव्ह मी दॅट फेदर आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉईन. सॉरी सेड द क्वीन. मग तिला राजा भेटला. राजा म्हणाला, जर तू मला ते पीस दिलंस तर मी तुला 90 देईल. माफ कर, राणी म्हणाली. देन शी मेट द लिटल प्रिन्स. ही सेड, ओ मम्मा, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर. टेक इट माय डिअर. सेड द क्वीन, कीप इट सेफ. मग तिला छोटा राजकुमार भेटला. तो म्हणाला, आई, किती सुंदर आणि चमकदार पीस आहे. हे बघ बाळा. राणी म्हणाली, हे नीट ठेव. तर अशा प्रकारे ही आपली पोयम आहे. त्याचं मीनिंग तुम्हाला सांगून दिलेलं आहे. आता ॲक्टिव्हिटीमध्ये शिक्षकांना वाचून दाखवलेल्या इंग्रजी गोष्टीत ऐकलेल्या 4 संख्या आकड्यात लिहायला सांगितलं. तर 1, 3, 21 आणि 99. म्हणजे त्या फेदर ती कोणाकोणाला कोणी तिच्याकडनं मागतात त्याच्यामध्ये जे काही देण्यात येतं त्याची आपण नंबर्स इथं लिहिले आहोत. आणि दुसरा क्वेश्चन आहे, गोष्ट तुम्ही ऐकून गोष्टीतील डब्ल्यूने सुरू होणारे सर्व इंग्रजी शब्द लिहा. तर याच्यामध्ये वॉज, वॉक, वेन, विल, वुमन, वॉट हे आन्सर आहे. ओरल वर्क आहे, लुक, लिसन, रीड अलाउड विथ युअर टीचर. तर नंबर्स इन फिगर अँड वर्ड्स. तर आपल्याला 1 to 50 ONE1 TWO2 THREE 3 असे आपल्याला नंबर 100पर्यंत लिहायचे. नेक्स्ट पेजवर 99 100. तर 1 to 100 नंबर विथ स्पेलिंग आपले हे लिहून झालेले आहेत. तर वर्कबुकमध्ये तुम्ही हे सगळे स्पेलिंग लिहून घ्या. नेक्स्ट चलते हैं एक्टिविटी. फ्रॉम अ 5 सेंटेंसेस यूजिंग एनी नंबर्स फ्रॉम 1 to 100. तर एक्झाम्पल एक दिलं आहे, दे हॅड 2 daughters. जानेवारी हॅज 31 days. तर आन्सर आहे, फर्स्ट, वी हॅड 4 cows. सेकंड, देर आर 53 स्टुडंट्स इन आवर क्लास. थर्ड, मे हॅज 31 days. 4, there are 19 trees in our backyard. 4, Virat Kohli made 99 runs in the match. Next, oral work. Read aloud and learn. 100, 100,
1000, 1000, 10,000, 100,000, 1 lakh. Next activity आहे 6th question. Use any larger number and frame at least 5 sentences. The answer आहे 1. I have saved ₹3,000 in my saving account. Second, lakh of people gathered together at the Kumbh Mela in Nashik. Third, my father bought the car for ₹10 lakh. Fourth, there were only 2 crore people on that large island. And 500 hectares of land is barren in that village.